नमस्कार मंडळी, मी गंगाधर गडदे। काल आपण सर्वांनी पाहिलेच आहे की जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात झालेल्या घराणेशाहीचा पराभव आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेत असणारी जिल्हा परिषद म्हणजे परभणी जिल्हा परिषद। कालचा परभणी जिल्हा परिषदचा निवडणुकीचा निकाल पाहून एक गोष्ट ठामपणे समोर आली आहे, मतदार आता गप्प बसणारा राहिलेला नाही। एकाच घरातून 5 उमेदवार, वेगवेगळ्या पक्षांची चिन्ह, सत्तेचा माज, पैशांचा जोर आणि आपणच जिंकणार हा आत्मविश्वास। पण मतदानाच्या दिवशी मतदारांनी सगळा हिशोब चुकता केलाय। भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी जिल्हा परिषद जणू घरचीच मालमत्ता असल्यासारखी वागवली, पण मतदारांनी त्यांना थेट वास्तवाची चपराक दिलेली आहे। 5 पैकी 4 कुटुंबियांचा दारुण पराभव म्हणजे हा साधा निकाल नाही, तर घराणेशाही विरोधात दिलेला करारा जनादेश होता। मुलगा, सून, मुलगी, पुतण्या सगळे मैदानात होते। भाजप, काँग्रेस, शिवसेना अशा तिन्ही पक्षातून एकाच घरातील ही गर्दी होती, पण मतदारांनी स्पष्ट सांगितलंय, आडनावावर मत नाही, कामावर मत। एवढंच नाही तर धनशक्ती, दबदबा आणि सत्तेच्या समीकरणांनाही या निकालाचा थेट नकार दिलाय। विशेष म्हणजे हातावर लढलेला पुतण्या जिंकलाय आणि उरलेले चौघे पडले, याने संदेश आणखीन ठळक झालाय। मंडळी, आपण गेल्या नगर परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुकीत पाहिलंच आहे की अनेक दिग्गज नेत्यांचे मुलगा, सून, सासू कुणी ना कुणीतरी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यांना असं वाटू लागलं की आम्ही पैशाच्या जीवावर निवडून येऊ। आपण गेलेल्या पाठीमागच्या निवडणुकीमध्ये पाहिलंच आहे, मंत्री असणाऱ्या नेत्यांनी जवळपास आपली बायको, मुलगा, सून कुणी ना कुणी उभा केलं होतं आणि या निवडणुकीमध्ये जनतेने स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांना काय खाली पण घेतलं। आपण जळगावचे गिरीश महाजन यांचं देखील पाहिलं आहे की यांनी आपण स्वतः मंत्री असताना आपल्याच घरातील व्यक्तीला नगर परिषद वरती बसवलं आहे। इथे घराणेशाही नाही तर जनतेचा निर्णय अंतिम आहे। हा निकाल राजकारणातील अनेक घराण्यांसाठी इशाऱ्याची घंटा ठरतो। नेमकं काय झालंय आणि कोण जिंकलं तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊया। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल हा केवळ एका मतदारसंघाचा किंवा एका कुटुंबाचा पराभव नाही, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील घराणेशाहीला दिलेला ठाम, स्पष्ट आणि ठसठशीत नकार आहे। मतदार राजा सर्वात मोठा ही घोषणा फक्त भाषणापुरती नसून प्रत्यक्ष मतदान रूपी ती खरी ठरू शकते, हे या निकालाने दाखवून दिलं। भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याच कुटुंबातील तब्बल 5 जणांना वेगवेगळ्या पक्षातून उभं केलं आणि भाजप, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तिन्ही पक्षातून एकाच घराण्याची माणसं मैदानात उतरवली आणि जणू जिल्हा परिषद ही लोकशाही संस्था नसून घरातीलच मालमत्ता असल्यासारखं चित्र उभं राहिलं। या पॅटर्नवर मतदार काय निर्णय देणार याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्याचं तसेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। मुलगा, सून, मुलगी, पुतण्या सगळ्यांना उमेदवारी देऊन सत्तेच्या ओळखींचा आणि पैशांचा जोर चालेल असा समज कदाचित या घराण्याला होता, पण निकालानं तो समज तर पूर्णपणे चुकीचा ठरवला। 5 पैकी 4 उमेदवारांना मतदारांनी थेट घरी बसवलं आहे। भाजपच्या चिन्हावर लढलेले मुलगा शमशेर वरपुडकर, सून प्रेरणा वरपुडकर आणि पुतण्या ऐश्वर्या वरपुडकर यांचा दारुण पराभव झाला। शिवसेना उभाटाकडून उभे असलेल्या मुलगी सोनल देशमुख यांनाही मतदारांनी नाकारलं। एवढंच नाही तर हा पराभव साधा नव्हता, तर तो घराणेशाही नको असा स्पष्ट संदेश देणारा होता। या सगळ्यात एकच अपवाद ठरला, तो म्हणजे काँग्रेसचा हात। या चिन्हावर लढलेल्या पुतण्या अजित वरपुडकर लोहगाव गटातून त्यांचा विजय झाला आणि कुटुंबाची खऱ्या अर्थाने राजकली गेली असं काही जण म्हणतायत, पण या विजयाचा खरा अर्थ वेगळ्या नजरेने पाहायला हवा, कारण मतदारांनी 4 जणांना नाकारून 1 जणाला स्वीकारलं। याचा अर्थ आडनाव चालत नाही आणि संपर्क चालतो असा स्पष्ट संदेश यातून दिला जातो। हा विजय घराणेशाहीचा नाही तर मतदारांच्या विवेकाचा आहे। खास बाब म्हणजे हा प्रकार काही नवीन नाही। काही काळापूर्वी नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेत असाच प्रयोग झाला होता। एकाच घरातील 5 जणांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या 5ही जणांचा पराभव या ठिकाणी झालेला होता। ती घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती। त्यानंतर परभणीत पुन्हा एकदा तोच घरगुती पॅटर्न राबवण्यात आला आणि निकालही तसाच लागला। म्हणजेच मतदार आता प्रयोग सहन करायला तयार नाही, ते पुन्हा एकदा सिद्ध झालं। या निकालानं आणखीन एक महत्त्वाचा संदेश दिला आणि तो म्हणजे धनशक्तीलाही मतदारांनी नकार दिलाय। मोठे बॅनर, जोरदार प्रचार, ताकदवार यंत्रणा आणि सत्तेचा प्रभाव असून देखील मतदारांनी वेगळा निर्णय घेतलेला आहे। ग्रामीण भागातला मतदारही आता प्रश्न विचारू लागतोय की याने माझ्यासाठी काय केलंय, 5 वर्षात गावात काय बदल झाला, फक्त मोठं नाव आहे म्हणून फक्त मत द्यायचं का, या प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीत तर कितीही मोठं घराणं असो मतदार थेट नकार देत असतो। या सगळ्या निकालातून राजकीय पक्षांसाठी ही एक महत्त्वाचा आणि मोठा इशारा आहे। भाजप असो, काँग्रेस असो किंवा शिवसेना केवळ ओळखी घराणेशाही आणि सत्तेच्या जोरावर उमेदवारी दिली तर मतदार त्यांचा सुपडा साफ करणार हे यावरून दिसून येतं। लोकांना चेहरा नकोय, लोकांना काम पाहिजे, लोकांना सत्ता नकोय, लोकांना संवेदनशील नेतृत्व पाहिजे। परभणी जिल्हा परिषद निवडणूक ही त्यामुळे केवळ स्थानिक
स्थानिक राजकारणापुरती मर्यादित राहत नाही, ते महाराष्ट्राच्या राजकारणातली बदलत्या मानसिकतेचं प्रतीक बनवतं. मतदार राजा पुन्हा एकदा जागा झालेला आहे हे या निकालातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. ही सत्ता तुमची नाही, ही आमची आहे. आडनाव हे नवे काम दाखवा, असा ठाम संदेश मतदारांनी यातून दिलेला आहे आणि हाच संदेश येत्या काळात अनेक राजकीय घराण्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. बाकी मंडळी लागलेल्या निकालाबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.